ओम श्री सिद्ध भैरव नमः. बघा आता आपल्या सिरियल काय चालू होती, उत्सव. आता आपण थोडं आयुर्वेदाक वळू राहिलो. तर हे जी माणसाचे शरीर आहे ना, हे कसं आहे, पंचमहाभूताचं. म्हणजे पृथ्वीमध्ये काय आहे, पाणी, अग्नी, हवा, वारा, पाणी, आप, तेज. जे बाहेर आहे ते आतमध्ये. आणि मग बाहेरच्या प्रकृतीत बदल झाला तर आतला बदल होतो. ही शरीर आहे छोटी प्रकृती, पृथ्वी मोठी प्रकृती. मग उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. तर जर ऋतूत बदल झाला तर प्रकृतीत होतो. मग आपण काय म्हणतो, आपण आजारी झालो. कोणताही आजार 3 दिवस किंवा 4 दिवस गेला नाही तर गेला तर तो प्रकृती बदल समजायचा. 4 दिवसाच्या वर जर तो आजार गेला मग तो आजार समजायचा. वातावरणात बदल झाला तर जे अशक्त आहे, ज्याचं की इम्युनिटी कमी आहे, त्याला वातावरणात बदल झाले तकलीफ जास्त होती. आणि ज्याची भरपूर आहे त्याला सुद्धा जाणवतं, पण थोडक्यात. आणि मग शरीराला चालण्याकरता षडरसाची गरज आहे. 6 रस: खारट, तुरट, गडू, कडू, तेलकट, आंबट आणि तिखट. हे जे इंधन आहे गाडी, याला चालण्याकरता पेट्रोल, डिझेल, ऑइल, गॅस, राखेल. तसं या शरीराला या सरसाची गरज आहे. आणि त्याच्यातलं काही कमी पडलं मग आजारी होतो. आणि औषधं कशी असतात, कडू असतात, खारट असतात, तिखट असतात. आणि मग ज्याला जी कमतरता आहे ती भरून काढण्याकरता औषध दिलं जातं. म्हणून जीवनामध्ये हे मारवाडी गुजराती जे लोक आहे हे 6 प्रकारचे अन्न खातात: दही, दूध, लोणी, तूप. आपल्या मराठी समाजामध्ये आपल्याला फक्त खारट नाही तर तिखट नाही तर कडू, गोड, हे बाकीचे रस आपण खाते नाही. आणि म्हणून मारवाडी गुजरातीचे लोक आहे यांच्यामध्ये आजार कमी. आणि त्यांच्या बाया ज्या असतात ना, त्यांच्या अंगामध्ये असे हवा येत नाही. आपल्या अंगामध्ये काय असते, गॅस होतो. आणि मग अंगात येणं म्हणजे काय, एक विकृती. आणि ती विकृती आपल्यात होती. म्हणून शरीरामध्ये अन्नात बदल करणं. आणि ऋतू, 4 ऋतू: उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आपण काय करतो, ज्या ऋतूमध्ये जे फळं येतात, पालेभाज्या येतात आणि त्या खाल्ल्या पाहिजे. आपण काय करतो, फ्रीजमध्ये साठवण करतो आणि कोरड्या पापड्या हे सगळे करून घेतो आणि जे नको आहे ते खात बसतो. म्हणून निसर्ग ही माणसाची आई आहे. ज्या ज्या ऋतूत जे जे मिळेल, फळं मिळो, पालेभाज्या, रानभाज्या. आज रानभाज्या लोक जास्त पैसे देऊन खाऊ राहिले. लोकांना याची किंमत कळली. आणि सेंद्रिय अन्न, ज्याला केमिकल खात घातलेले. बघा, एक याने काय केलं, मिरचीला फुलं कशी डोळे होती आणि तिच्या बुडाला काय केलं, लाल पाणी घातलं आणि 2 दिवसानं बघितलं ते फुलं सगळे लाल झाले. बुडाला जे घातलेलं केमिकल त्या फळात आलं. तसं हे जे केमिकल घातलेलं अन्न आहे आपण फवारतो, महागाचे औषधं फवारतो. कशाकरता, अधिक उत्पन्न येण्याकरता. आणि जे फवारलेलं जे पिकावरती त्याचा अंश त्या अन्नात असतो. आणि ज्यावेळेला आपण अन्न खातो ना, आपल्या अंगात ते विष बनत, पॉयझन. आता या केमिकल गोळ्या मर्यादित घ्यायला पाहिजे, पण अति गोळ्या खाणं हे सुद्धा शरीराला विघातक आहे. म्हणून थोडंफार आयुर्वेदिकही घ्या, थोडंफार केमिकलही घ्या. आणि आहार विहार, नियमित जेवण, वेळच्या वेळी जेवणं, शरीराला थोडासा व्यायाम, थोडी विश्रांती, योग साधना, चिंतन, समाधान, हसणं, खेळणं. म्हणून जपानमध्ये
हे जे आरोग्याचे नियम आहे हे कंटिकोट पाळले जातात. आणि म्हणून जपानी लोक 200-300 वर्षे जगतात, सदृढ असतात. आणि ते रिकामे कसे बसत नाही, सतत उद्योग. ते रिटायर झाल्यानंतर आता काय काम नाही, आता बसाय, ते बसती नाही, ते सतत उद्योग करतात. सतत उद्योग. उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास करी. आणि कर्मण का धारेशु महाफलेषु कदाचिन. अर्जुनाला सांगितलंय कर्म करीत राहा, निष्काम कर्म. म्हणून जपानी लोक निष्काम कर्म करतात, उत्साही. जपानमध्ये सतत ज्वालामुखी निघतात, भूकंप होतात, अनेक संकट येतात, तरी तो लोक धीरानं त्या संकटाला तोंड देतात. म्हणून भगवंताकडे काय मागायचे, मला दुःख सहन करायची ताकद दे. आणि दुःख सहन करायची ताकद कशात आहे, या आयुर्वेदात आहे. आयुर्वेद म्हणजे काय, सुखाना जास्त दिवस जगण्याची कला. म्हणजे आयुर्वेद म्हणजे निसर्ग जोपासणे, झाडं लावा, झाडं जगवा, स्वतः थोडेसे घराच्या आसपासून तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या करता येतात, थोडे भाज्या करता येतात खाण्याकरता, आपण त्या करत नाही. आणि मग आपण आजारी पडतो. आपल्या आहारामध्ये दही, दूध, लोणी, तूप हे गेलंच पाहिजे, आपल्या ते जात नाही. आणि आपल्याला चवीचे तेलकट पदार्थ, चायनीज हे जास्त खातो, आणि त्याच्यात वात, पित्त, कफ तयार होतात, आणि आपण आजारी होतो. आजारी झालो का आपण डॉक्टरांनी त्या अंगाला हात लावला, 100, 1000, 500 रुपये. तुमच्या गुडघ्यात पाणी झालं, मणक्यात कमी झालं, अमकं करा तमकं करा, आणि आपला 100% विश्वास डॉक्टरवर. मग डॉक्टरवर जर विश्वास आहे, मग डॉक्टर लोक का मारतात, त्यांना का आजार येतात, मेडिकलवाले का मारतात, काही नाही. शेवटी ठेविले आनंद ते पैशाची राहावे, किती असू द्यावे समान. शेवटी करता अर्थात तो आहे, भगवंत आहे. भगवंताचं चिंतन करा, आपलं कर्तव्य आपण करत राहा. म्हणून निसर्गाला शरण जा, निसर्ग ही आपली आई आहे. म्हणून निसर्गाला शरण गेल्यानंतर, आणि निसर्ग हाच देव आहे. मी सांगितलं सतत, देव कुठे आहे, आपल्या हृदयात आहे. देव आपल्या आईबापात आहे. देव हवा, अग्नी, वारा, पाणी पंचतत्वात आहे. आणि हे शरीर एक दिवस पंचतत्वात विलीन होते. आणि मग चांगलं जगा, चांगलं राहा, चांगलं वागा. जेवढं कोणाची वाईट बोलता, चांगलं बोलू नका, वाईट बोलू नका. जगा आणि जगू द्या. भारतीय संस्कृती स्वतः जगून दुसऱ्याला जगवत होती संस्कृती. आणि माझंच भरलं पाहिजे, विकृती. आता माझ्या विकृती आलेली, म्हणून विकृती नाहीशी करा. निसर्गाला संग जा, आयुर्वेदाचा अभ्यास करा, आणि वनस्पती लावा, झाडं जगवा, झाडं लावा, पालेभाज्या करा, गायी पाळा, गायीची जोपासना करा, आणि शरीराला पोषक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.